म्हणतात विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली अभराची सावली जायला रस्त्याने चालला होता, डोक्यावरती ऊन तापत होता, फार होर पळून निघाला आणि मग त्रास झाला. मग त्याच्या डोक्यावरती ढग आला, ढग आल्याच्या नंतर तो आनंदाने उड्या मारू लागला. आता मला उन्हाची भीती नाही, आता मी निसटलो, आता सूर्य माझं काय बिघडवणार? तो सूर्य आहे, त्याच्यावरती थुंकायचं नाही. तुमचा थुंका तुमच्या तोंडावरती पडत असतो. धर्म आहे, धर्मावरती टीका, धर्माला सोडून जगायचं नाही. काही जरी झालं तर शेवटी तुमचं तुमच्या पदरी पडणार आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, बाबा रे, डोक्यावरती प्रतिष्ठेची सावली आली, अजिबात करू नका. रशियाचे फ्रँकलिन नावाचे एक राष्ट्रपती झाले, त्यांच्या जीवनातले काही दृष्टांत आहेत, माझ्याकडे वेळ कमी. त्या माणसाला राष्ट्रपती असताना एका हॉटेलचं उद्घाटन करून घेतलं, सांगितलं 2 खोल्या तुमच्या नावाने बुक राहतील. पण राष्ट्रपती पद गेल्याच्या नंतर त्यांच्या हॉटेलच्या समोर त्यांचा पुतळा उभा केला आणि राष्ट्रपती पद गेल्यावर ते जेव्हा गेले का तेव्हा रूम दिली नाही. त्या पुतळ्याखाली झोपले होते ते पोतं टाकून. त्याने पुस्तक लिहिलं होतं की तुमच्या जीवनामध्ये पद, प्रतिष्ठा, धन, दौलत गेल्याच्या नंतर तुम्हाला किंमत राहत नाही. म्हणून डोक्यावरती धनाचा, प्रतिष्ठेचा जर ढग आला तर फार आनंदात उड्या मानायच्या नाही. हे सगळं खोटं आहे. ज्ञानोबा म्हणतात विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली अभराची सावली जायला या. मग काय करायचं? जगतापासून दूर राहायचं, जगताच्या नात्याला जवळ करायचं, जगतापासून दूर राहायचं, जगताच्या नाथाला जवळ करायचं. जगतापासून दूर राहून जगताचा नाथ जवळ केल्यावर त्याचा जगन्नाथ होतो. आणि ज्याला जीवनाची किंमत कळाली, ज्याला जीवनाचं दाम कळालं, तो जीवनाचं दाम चांगलं करतो. आणि ज्या जगन्नाथाने जीवनाचं दाम चांगलं केलं, ज्याचे कदम एकादशीच्या दिवशी स्वर्गाच्या रस्त्यानं जात असतात. विठोबा रखुमाई, जीवनामध्ये ए साथे आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल या. ईश्वराला आपलंसं करून घ्या, अन्यथा तुमच्या जन्म मरणाचा संसार वाया जाईल. जगतामध्ये देव वगळता तुमचं कुणी नाही, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. हा संसार किती लबाड आहे, विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली अभराची सावली जाईल लया. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जगताचा पिता जगताचा नाथ आपला करून घ्या. ज्याने जगताचा नाथ आपला करून घेतला तो जगन्नाथ झाला. ज्याला जीवनाची किंमत कळेल तो जगन्नाथ दाम प्राप्त करून घेता झाला. आणि ज्याने जगतामध्ये जगन्नाथ होऊन दाम प्राप्त केलं, उसके कदम एकादशी के दिन स्वर्ग के रास्ते पर चलते रहे. जगन्नाथ दामो कदम ध्यानात आलं तर ठीक. व्याकरण मग काही फार शिकलं नाही महाराज, मराठीमध्ये ये मी चालू येडा माणूस आहे मी. ऐका, असं दादासाहेबांनी भर एकादशीच्या दिवशी आपला देह ठेवला आणि परमात्मा आपलंसं करून घेतलं. एकादशीच्या दिवशी काही फाशी घेऊन मरण होतो, जीव दिला तरी मरत नाहीत. ईश्वराच्या घरचं एकादशीला मरण यावं. अण्णांना एक पाय नव्हता वाटतं, काही दिवसापूर्वी दादांचा एक पाय काढला होता, आत्ता काढला होता 2008 साली काहीतरी सांगितलं. 10-12 वर्ष झाले त्याला. उन्हें एक कदम नहीं था, लेकिन एक कदम में बहुत दम था उनके.
है का नाही? कदम नहीं था लेकिन दम बहुत था, आणि त्या दम के बलबूते पर कुटुंब पाहिलं, सक्का भाऊ कोण, चुलत भाऊ कोण, मेळ लागन महाराज, मेळ लागन. धन धनासाठी भीती घेती प्राण, अशी अवस्था चालू आहे. एवढी वाईट अवस्था आहे जगताची. अशा अवस्थेत एवढं कुटुंब एकत्रित दादासाहेबांच्या संस्काराने बांधून ठेवलंय, संस्काराने बांधून ठेवलं. म्हणजे आयऱ्या गेऱ्याचं काम नाही, सगळंच कुटुंब बांधून ठेवलं आणि फार आनंद वाटला, संस्कारित कुटुंब वाटलं. ज्ञानोबा म्हणतात हे सगळे नाही, हे सगळं खोटं आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं, कसं स्वप्नासारखं आहे. शेवटचा दृष्टांत सांगतो, शेवेला विराम देतो, ऐका. स्वप्नामध्ये चालल्याच्या नंतर तुम्हाला काही त्रास होतो का? नाही. ऐका, आमच्या गावाशेजारची सत्य घटना आहे. वारला नावाचं गाव आहे आणि भुईमुगाचं पीक असतं आमच्या विदर्भात. भुईमुगाचं पीक होतं अमोल महाराज. भुईमुगाचं पीक एक माणूस 3 महिने रानात राहिला. आमच्या इकडं उन्हाळा लागला की ढोरं मुकाट सोडतात, म्हणजे त्याला बांधून ठेवीत नाही, मोकळे सोडून देतात. दिवसभर चरायची, संध्याकाळी ते ढोरं खुट्यावर येतात. उन्हाळा लागला की काहीची ढोरं मोकाट, काहीची ते तुम्ही म्हणा, काहीची पोरं मोकाट. ऐका, तो माणूस 3 महिने राहिला त्या शेंगाचं पीक काढायला. त्यांनी शेंगाचं पीक काढलं महाराज, शेंगा वाळून घरी आणल्या. मग आमचं कीर्तन होतं, मी त्याला म्हणा बाबा चला कीर्तन. म्हणा महाराज लय थकलो गड्या, 3 महिने झाले म्हणा, झोप नाही, डोळ्याला डोळा नाही माझा. काय म्हणे? झोप नाही, डोळ्याला डोळा नाही. महाराज मी झोपतो, तुम्ही कीर्तन करा. आम्ही कीर्तनाला गेलो, तो स्लॅपवर झोपला, स्लॅपवर झोपला. आणि स्लॅपवर झोपल्याच्या नंतर स्वप्न पडलं, हिरवागार भुईमुग होता, लुसलुशीत भुईमुग होता, आणि त्या भुईमुगामध्ये जनावर आली. त्यांना असा हात स्लॅपवर फिरवला, इटीचा तुकडा हातात लागला. सत्य घटना, इटीचा तुकडा हातात लागला आणि जनावर हाणण्याकरता तो झोपेत उभा राहिला. गाईला म्हशीला हाणण्याकरता पळाला. 10-20 फुटाचा स्लॅब संपला. मथार दुसऱ्या मजल्यावर पडलं, एक हाताने पाय मोडला. पडलेलं स्वप्न, स्वप्न खोट, स्वप्नातली गाय खोटी, स्वप्नातलं पीक खोट, मोडलेले हातपाय खरे. तसा जगत संसार लबाड आहे. पण याला सत्य समजून स्वतःच्या जीवाचं आणि जीवनाचं करून घेतलेलं नुकसान सत्य. ज्ञानोबा राय खरं सांगा, तुम्ही कसं काय सांगताय हो? ज्ञानोबा राय म्हणतात मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं अभंगाचं शेवटचं.